माफ करा, अन्वीने सौम्य स्वरात विचारले. तुम्हीच का ते लोक आहात जे माझ्या वडिलांनी मला घ्यायला पाठवले आहेत? राजू मागे वळला आणि तिच्या चेहऱ्यावरचे लालसर डाग पाहून लगेच ओळखले की हीच दुसरी मुलगी आहे जी गावातून आली आहे. पण गावातून आलेली मुलगी म्हणजे बुजरी आणि घाबरट असते असं त्याला वाटलं होतं. मग तिच्या अंगी असलेली ही आत्मविश्वासाची छटा का जाणवत होती? हे नक्की त्याचं भासच असणार. राजूने स्वतःला सावरले आणि मान हलवत म्हणाला, हो दुसरी मिस, आम्हीच आलो आहोत तुम्हाला घ्यायला. तुमचं खूप आभार. चला मग. अन्वीने हलकंसं हास्य दिलं. ते हास्य पाहून राजूला थोडं उबगवाचं आलं. ती खूपच कुरूप दिसत होती, पण हेच मीनाक्षीला हवं होतं. आज खास जेवणाची व्यवस्था तिने केली होती आणि पुण्यामधील प्रसिद्ध स्त्रियांना बोलावलं होतं, फक्त एवढंच दाखवण्यासाठी की अन्वी किती कुरूप आहे. या अफवा जर चव्हाण कुटुंबापर्यंत पोचल्या तर सिद्धार्थसारखा मोठा वारस असलेला मुलगा अशा कुरूप मुलीशी लग्न करेल का? आणि मग तिची मुलगी सान्वीला सिद्धार्थ मिळवण्याची संधी मिळेल. दुसरी मिस, कारमध्ये बसा, राजू म्हणाला आणि स्वतःचा राग आवरत गाडी चालवायला लागला. अर्धा तास झाला असता गाडी एका टुमदार विल्यासमोर थांबली. अन्वीने समोरच्या घराकडे पाहिलं. तिला तिच्या मागच्या जन्मातील ती पहिली भेट आठवली. तिच्यासमोर लिव्हिंग रूममध्ये बसलेल्या लोकांमध्ये मीनाक्षी डावपेच सुरू होते. सान्वी एकदम सजलेली महागड्या निळ्या डिझायनर ड्रेसमध्ये अन्वीच्या शेजारी येऊन उभी राहिली. तिचं सौंदर्य, तिचं आकर्षण सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं. ताई, तू आलीच शेवटी. मी खूप दिवस वाट पाहत होते. सान्वीने अन्वीचा हात पकडत नाटक केलं. ती कशीबशी तिला स्पर्श करत होती. अन्वीने फक्त हसून मान हलवली. तिच्या डोळ्यातून काहीच भावना दिसत नव्हत्या. ती एकदा मरण पावली होती. आता हे लहानसं अपमान तिला दुखावणारं नव्हतं. पाहुणी स्त्रिया कुजबुजू लागल्या. ही दुसरी मुलगी किती कुरूप आहे आणि सान्वी बघा, अगदी बरीच वाटते. दुसरी मिस, अन्वी आणि सिद्धार्थ यांचं लग्न ठरलंय म्हणे. या गोष्टी चव्हाण कुटुंबाला कळल्या तर अन्वी मात्र शांत होती. ती सरळ चालत आजीच्या समोर गेली आणि अगदी आदराने म्हणाली, आजी, मी आले. आजीच्या मनात क्षणभर अन्वीबद्दल आदर निर्माण झाला. इतकी आत्मविश्वासू, शांत आणि आदर्शील मुलगी तिने खूप वर्षांनी पाहिली होती. मीनाक्षीचा चेहरा उतरला होता. अन्वीने तिच्या सान्वीपेक्षा कितीतरी प्रभाव टाकला होता. अन्वी, मीनाक्षीने आवाज चढवला, तू आजीला काहीतरी भेटवस्तू आणलीस ना? हीच ती वेळ होती जिथे मागच्या जन्मी अन्वी गडबडली होती, पण यावेळी ती तयार होती. अन्वीच्या मनात गारठा दाटून आला. मागच्या जन्मी मीनाक्षीने अचानक भेटवस्तू कुठे आहे असा प्रश्न विचारून तिला पूर्णपणे गोंधळात टाकलं होतं. पण या जन्मी अन्वी तयार होऊन आली होती. हो मॅडम, अन्वीने हसत उत्तर दिलं, मी एक छोटीशी भेट आणली आहे. तिने हळूच आपली पिशवी उघडली आणि एक पारदर्शक पेटीत जपून ठेवलेलं पांढरं फूल बाहेर काढलं. सान्वी हसत म्हणाली, ताई, हे काय? रानफूल? हे भेटवस्तू आहे? पाहुण्यांनी एकमेकांकडे पाहून नाक मुरडलं. दुसरी मिस खूप शालीन आहे, पण अजूनही तिचा गावगड्याचा स्वभाव गेला नाही वाटतं. मीनाक्षीने नकळत एक वेडं हसू दाबलं. तिला वाटलं आता अन्वी स्वतःहून लोकांची हसवणूक होईल. पण अन्वी शांत राहिली. आजी, हे फूल नुसतं रानफूल नाही, याचं नाव आहे श्वेत नीलांबरी. ही एक दुर्मिळ औषधी वनस्पती आहे जी वर्षातून एकदाच फुलते, तेही फक्त उंच कड्यावर. नीलांबरी? आजीने आश्चर्याने पेटी हातात घेतली. एका पाहुण्याने लगेच टीका केली, ही फूल कोकणात सगळीकडे दिसतात. नीलांबरी म्हणते, आपण वेडे आहोत का? आजीचा चेहरा गडद झाला. अन्वी, मी तुझ्याकडून रानफूल स्वीकारलं असतं, पण खोटं बोलणं मी सहन करू शकत नाही. अन्वीने स्वतःला सावरत उत्तर दिलं, आजी, मी खोटं बोलत नाही. मी ते फूल मिळवताना थोडक्यात एका दरीतून खाली पडले असते. मीनाक्षीने टेबलावर जोरात टाकत अडथळा केला. बस, असल्या थापा सांगू नकोस. डॉक्टरला बोलावून विचारू का हे खरंच आहे का? आजीने डोळे मिटले आणि म्हटलं, डॉक्टरांना बोलवा. काही वेळात घरातला वैद्य आलाच. त्याने फूल पाहताच चकित झाला. देवा, हे खरंच श्वेत नीलांबरी आहे. हे तर आयुर्वेदिक रत्न आहे. मी आयुष्यभर वाट पाहत होतो या फुलाची. संपूर्ण खोली स्तब्ध झाली. सान्वी, मीनाक्षी आणि तो पाहुणा सगळ्यांचे चेहरे हिरवे पडले. वैद्याने सान्वीच्या शंकेवर उत्तर दिलं, ताई, माझ्या आईला ओळखण्यात मी चुकेन, पण या फुलाला नाही. आजीने अपराधीपणाने अन्वीच्या हातात स्वतःच्या हातातला रक्तजडित कड्याचा ब्रेसलेट घातला. माफ कर अन्वी, मी तुझ्यावर शंका घेतली. हे माझं हुंड्याचं कडे आहेत, आता तुझं आहे. अन्वीने सौम्यपणे उत्तर दिलं, आजी, समजणं कठीण आहे आणि हे फुलच इतकं दुर्मिळ आहे की कोणीही गोंधळू शकतो. मीनाक्षीला आतून जळजळ झाली. तिला हे कडे हवंच होतं, पण आजीने ते अन्वीला दिलं. तरीही ती चेहऱ्यावर एक गोड हास्य ठेवत म्हणाली,
बेटा थंडी वाटते, तू इतक्या हलक्या कपड्यामध्ये का आहेस? तिने एक नोकराकडून बर्फाच्या काळ्या लोंब्याच्या पाळीचं महागडं कोट मागवलं आणि अन्वीला घालायला दिलं. हे पाहून पाहुण्यांनी हळूच कुजबुजवायला सुरुवात झाली. ही मुलगी किती गोंधळलेली आहे. कोट्यावरूनच गावढळपणा दिसतो. अन्वीने मात्र आपल्या जुनेपणाचं समाधान दाखवत कोट घातला. धन्यवाद आई. मीनाक्षीला वाटलं तिने पुन्हा अन्वीला मूर्ख बनवलं. पण अन्वीने अचानक किंचाळून कोट अंगावरून फेकून दिला. सगळे चमकले. अन्वीने भेदक आवाजात ओरडून विचारलं, हा कोट कुठून आला? ह्याचा आतील बाजू बघा. एक नोकर धावून आला. कोटाची आतील बाजू उलटली गेली आणि सगळ्यांच्या नजरेसमोर धक्कादायक दृश्य आलं. त्यात अत्यंत अलर्जिक फर वापरलेली होती, जी अन्वीच्या शरीराला सूज आणणारी होती. अन्वीचा चेहरा आधीच डागाळलेला, त्यावर अजून सूज आली असती तर? संपूर्ण उपस्थित लोक स्तब्ध झाले. आजीने चिडून विचारलं, मीनाक्षी, तू हाच कोट का दिलास? मीनाक्षी घाबरून म्हणाली, मला नाही माहीत होतं. अन्वी शांतपणे म्हणाली, हा फर पूर्वी एकदाच मी चुकून घातला होता. त्यावेळीही माझ्या अंगाला सूज आली होती. मीनाक्षी मॅडमला हे माहीत होतं. सगळ्या पाहुण्यांनी तोंडात बोट घातली. आजीने गंभीर होऊन घोषणा केली, पुढे घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी अन्वीचा सल्ला घेण्यात येईल. सान्वीचा चेहरा पांढरा फडक झाला. अन्वीचं बोट आता घरावर ठेवलेलं होतं.